नमस्कार. महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करताना सर्वात रंजक आणि परीक्षांच्या दृष्टीने सर्वात पायाभूत विषय कोणता असेल तर तो म्हणजे राज्यातला पाऊस. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण महाराष्ट्रातील पर्जन्याचा अतिविषम्य वितरणाचा सखोल आढावा घेणार आहोत. आजच्या या सत्रात आपण एक भन्नाट प्रवास करणार आहोत. नैऋत्य मान्सूनचा सह्याद्रीला होणारा अटकाव, तिथून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा पावसाचा लहरी प्रवास, राज्यातील सर्वाधिक आणि नीचांकी पर्जन्याची ठिकाणे, पावसाचा मातीवर आणि पिकांवर होणारा परिणाम आणि शेवटी कोपेनचे हवामान वर्गीकरण या सर्व मुद्द्यांना आपण स्पर्श करणार आहोत. तर सुरुवात करू या पहिल्या टप्प्यापासून, नैऋत्य मान्सूनचा अडथळा, जो आपल्या राज्याच्या पाण्याचा मुख्य मास्टर स्विच आहे. आता हे पावसाचं गणित समजून घ्यायचं असेल तर ओरोग्राफिक इफेक्ट म्हणजेच पर्वतीय पर्जन्य समजून घेणं अगदी मस्ट आहे. होतं काय की आपला सह्याद्री पर्वत समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांसमोर एक भला मोठा अडथळा बनून उभा राहतो. तो या वाऱ्यांना वर ढकलतो आणि त्यामुळे पर्वताच्या पश्चिमेला अक्षरशः ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस कोसळतो. पण हेच वारे जेव्हा डोंगर ओलांडून विरुद्ध बाजूला जातात तेव्हा ते पूर्णपणे कोरडे झालेले असतात आणि तिथे तयार होतो तो पर्जन्य छायेचा रखरखीत प्रदेश. दुसरा भाग म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडचा हा पावसाचा चढ उतारांचा रंजक प्रवास. राज्यातल्या हवामानात किती टोकाचा फरक आहे हे पाहूया. एका बाजूला कोकण किनारपट्टी आहे, जिथे वर्षाला 2000 ते चक्क 3000 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस पडतो. हवामान एकदम दमट आणि उष्ण. आणि दुसरीकडे मराठवाड्याकडे नजर टाकली तर तिथे फक्त 600 ते 800 मिलीमीटर पाऊस पडतो. हे निमशुष्क आणि अत्यंत लहरी हवामान आहे. हा विरोधाभास खरंच विचार करायला लावणारा आहे. पूर्ण राज्याचा प्रादेशिक नकाशा डोळ्यांसमोर आणला तर हे गणित अगदी स्पष्ट होतं. कोकण आणि सह्याद्रीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग असते, पण जसं मध्य महाराष्ट्राच्या पर्जन्य छायेत प्रवेश होतो तसा पावसाचा आलेख अचानक खाली येतो. आणि गंमत म्हणजे पुढे पूर्वेकडे विदर्भात गेल्यावर बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मान्सूनच्या शाखेमुळे हा आलेख पुन्हा वर जातो. प्रत्येक प्रदेशाचं स्वतःचं असं एक वेगळंच हवामान आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, राज्यातील टोकाची हवामाने म्हणजेच सर्वाधिक आणि नीचांकी पर्जन्याची ठिकाणे. आता हा आकडा ऐकून थक्क व्हायला होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी उगाच नाही म्हणत. इथे वर्षाला तब्बल 7000 मिलीमीटर पाऊस पडतो. ही खरंच अचंबित करणारी गोष्ट आहे. तब्बल 7000. आणि त्याच्याच पाठोपाठ कोल्हापूरच्या गगनबावड्यातही 5000 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद होते. पण लगेचच नाण्याची दुसरी बाजू पाहूया. सह्याद्रीच्या पलीकडे अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर गेले की संगमनेर, फलटण आणि दहिवडी यांसारखी पर्जन्य छायेतली गावे लागतात. इथे वर्षाला जेमतेम 400 ते 450 मिलीमीटर पाऊस पडतो. एकाच राज्यात अगदी जवळजवळ असलेल्या या दोन ठिकाणांमधला निसर्गाचा हा दुजाभाव खरोखरच थक्क करणारा आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाच्या प्रमाणात एवढी टोकाची तफावत असली तरी एका बाबतीत संपूर्ण राज्यात एक वाक्यता आहे, ती म्हणजे पावसाची वेळ. पश्चिमेकडून पूर्वेकडे कुठेही गेले तरी संपूर्ण महाराष्ट्रात जुलै महिना हाच सातत्याने सर्वाधिक पावसाचा महिना ठरतो. आणि मघाशी आपण जो सह्याद्रीचा अडथळा पाहिला त्याचा सर्वात मोठा आणि गंभीर फटका बसतो तो पर्जन्य छायेतील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना. अहमदनगर, सोलापूर आणि पुणे, सांगली, साताऱ्याचा काही पूर्व भाग, इथे पाण्याचे कायम दुर्भिक्ष्य असते आणि दुष्काळी स्थितीचा थेट सामना करावा लागतो. चौथा आणि अतिशय महत्त्वाचा भाग, हा पाऊस, तिथली माती आणि पिके यांच्यातला संबंध काय. थोडक्यात सांगायचे तर जमिनीवरचं वास्तव. पावसाचा आणि मातीचा संबंध अगदी थेट आणि साखळीबद्ध आहे. दक्षिण कोकणात इतका धोधो पाऊस पडतो की मातीतले सगळे महत्त्वाचे पोषक घटक वाहून जातात आणि मागे उरते ती फक्त लोहयुक्त लाल जांभी मृदा म्हणजेच लॅटराईट सॉईल. दुसरीकडे पूर्व विदर्भात मध्यम पाऊस पडतो आणि तिथे मान्सूनच्या दोन्ही शाखांचा फायदा मिळतो. तर मध्य महाराष्ट्राच्या कमी पावसाच्या पट्ट्यात सुपीक काळ्या मातीचं रक्षण होतं, पण या मातीला पाळ्याची नितांत गरज असते. येथे एक मोठा कृषी विरोधाभास पाहायला मिळतो. रत्नागिरीतील लोहयुक्त जांभी माती आणि मध्य पठारावरील रेगूर म्हणजेच काळी माती यांची तुलना केल्यास शेतीसमोरील मोठी आव्हाने समजतात. मध्य पठारावरची काळी माती पाणी खूप छान धरून ठेवते, पण दुर्दैवानं खरीप हंगामात तिथे पाऊसच इतका कमी पडतो की पिकांना नेहमी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. आणि आता आपला शेवटचा 5वा भाग, कोपेनचे हवामान वर्गीकरण म्हणजेच या संपूर्ण प्रवासाचा एक वैज्ञानिक सारांश.
परीक्षांच्या दृष्टीने आणि अचूक वैज्ञानिक चौकटीसाठी हा तक्ता अगदीच गेम चेंजर आहे. प्रत्यक्ष भूभाग आणि वैज्ञानिक वर्गीकरण यांचा अचूक मेळ कसा बसतो ते इथे स्पष्ट होते. AM म्हणजे उष्णकटिबंधीय मान्सून, जो कोकण आणि सह्याद्रीला लागू होतो. AW म्हणजे उष्णकटिबंधीय सवाना, जो दख्खन आणि विदर्भासाठी आहे. आणि BSH म्हणजे निमशुष्क स्टेप्पे, जो मध्य महाराष्ट्रातल्या पर्जन्य छायेच्या प्रदेशासाठी आहे. हे कोड्स लक्षात ठेवले की पावसाचं संपूर्ण मॉडेल डोळ्यासमोर उभे राहतं. तर हा सगळा पश्चिमेकडून पूर्वेकडचा प्रवास पाहिल्यानंतर शेवटी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नापाशी येऊन आपण थांबतो. आजकाल जागतिक हवामान बदलाचा जो फटका बसतोय, त्यामुळे बदलत चाललेला नैऋत्य मान्सून राज्याच्या या अतिओल्या आणि अतिकोरड्या प्रदेशांचा नाजूक समतोल बिघडवून टाकेल का? निसर्गाचे हे चक्र असेच राहील की यात मोठे बदल पाहायला मिळतील? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला विचार करायला लावणारा आहे. या सखोल विश्लेषणातून महाराष्ट्राच्या भूगोलाचं हे चित्र अगदी स्पष्ट झाले असेल अशी आशा आहे. चला तर मग आज इथेच थांबूया.